प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. उर्वशी अंतिम भाग. मागच्या भागात आपण पाहिले त्यांच्यातल्या सर्वात वेगळ्या पेटीत शांतपणे उर्वशी झोपली होती. तिला माहीत होतं ती अमर आहे. तिला हरवू शकेल अशी शक्ती या जगात नाही. तिचा हा भ्रम दूर करण्यासाठी लवकरच गावात शंभू येणार होता. 19च्या सुमारास कालीघाट नावाचं एक छोटंसं गाव होतं. ते ठाकूर कुटुंबियांच्या मालकीचं होतं. गावात त्यांना राजासारखा मान होता. रावसाहेब ठाकूरांना 3 मुले होती. मोठे रुद्रप्रताप, मधले राजवर्धन आणि धाकटे राजवीर. रुद्रप्रताप आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार सांभाळत होते. मधले राजवर्धन यांना देवधर्माची आवड होती. त्यातच ते व्यस्त असत. त्यासाठी त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. राजवीर लहान असल्याने त्यांच्यावर काहीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे नेमबाजीचे सर्व करणे आणि जंगलात हिंडणे हीच त्यांची दिनचर्या होती. राजवर्धन यांना देवधर्माची आवड असल्यामुळे त्यांनी गावात एक सुंदर देवालय बांधून घेतले होते. त्याचा मुक्काम देवळातच असे. त्या देवळात सतत होम हवन चालू असे. दूरदूरवरून ब्राह्मण येऊन त्या देवालयात होम हवन आदी कार्यांमध्ये स्वतःची हजेरी लावत असत. राजवर्धन त्यांच्या त्या तपश्चर्येमुळे इतके तेजस्वी दिसत की कधी कधी त्यांचे वडीलही त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत. पावसाळी दिवस होते. राजवीर नेहमीप्रमाणेच देवालयात आले. संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती. गुरव शिवशंकरांच्या पिंडीवरील अभिषेक पात्रात दूध ओतत होते. राजवीर गाभाऱ्यात आलेले पाहताच गुरवांनी हसून अभिवादन केले. देवळात असताना कोणीही त्यांना नमस्कार करायचा नाही असा नियम त्यांनी घालून दिला होता. या ठिकाणीच कार्य संपूर्ण जगात देवा इतकं शक्तिशाली कोणीच नाही, तेव्हा मान झुकवायची तर फक्त देवापुढे असे ते म्हणत. गुरव त्यांचे काम करून निघून गेले. राजवीर शंकरापुढे ध्यान लावून बसले. पण काही केल्या त्यांचे चित्त स्थिर होईना. मनावर कसलेसे मळब असल्यासारखे वाटत होते. मग ते बाहेर येऊन सरोवराकाठी गेले. ती जागा अत्यंत रमणीय होती. तिथे गेल्यावर त्यांना नेहमीच प्रसन्न वाटत असे. ते सरोवराच्या शांत नितळ पाण्याकडे पाहत बसले. अचानक त्या पाण्याचा रंग बदलून काळा झाला. आता मात्र ते दचकले. ही गोष्ट काही सेकंदातच घडली. लगेच सरोवराचे पाणी पूर्वीसारखे झाले. पण राजवर्धन यांना इतकाच इशारा पुरेसा होता. आपल्या गावावर काहीतरी संकट येणार याची त्यांना खात्री पटली. काय होणार, कधी होणार, कसे होणार हे त्यांना समजत नव्हते. पण होणार हे नक्की हे त्यांना समजत होते. असेच काही दिवस गेले. सगळे सुरळीत चालू राहिले. मग राजवर्धनही थोडे शांत झाले. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे समजून ते शांत झाले आणि आपल्या देवकार्याला लागले. एक दिवस गावच्या वेशीजवळ राहणारे काही लोक रावसाहेब ठाकूरांकडे तक्रार घेऊन आले. जंगलातून प्राणी घेऊन त्यांचे गाई-गुरे यांना जंगलात ओढून नेतात. गावप्रमुख हात जोडून त्यांना म्हणाला, मालक काहीतरी उपाय करा, नाहीतर आमच्यावर उपाशी मरायची वेळ येईल. मग रावसाहेब त्यांना म्हणाले, ठीक आहे, मी राजवीरला याविषयी सांगतो. तो बघेल नक्की काय झालंय ते. उगाच मुक्या प्राण्यांना मारणं बरोबर नाही. जे काही होतंय याची शहानिशा करूनच मग निर्णय घेऊ. मग रावसाहेबांनी राजवीरला तातडीने बोलावले. राजवीर तडक महालात आला. आल्या आल्या ठाकूर त्याला म्हणाले, राजवीर, हे गावकरी तक्रार घेऊन आले आहेत की जंगलातून काही हिंस्र प्राणी येऊन आपल्या गाई-गुरांना ठार करत आहे. तुम्हाला याविषयी काही माहिती आहे? राजवीर म्हणाला, पिताश्री, माझ्याही कानावर या गोष्टी आल्या होत्या. म्हणून मी स्वतः जंगलात जाऊन या गोष्टीची शहानिशा करायचा निर्णय घेतला आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊनही गेलो. जंगलात काही अंतरावर गेल्यावर मला मृत प्राण्यांचे देह दिसले आणि तेही पूर्ण. फक्त यातील रक्त कोणीतरी शोषून घेतल्याप्रमाणे ते झाले होते. जर हे काम हिंस्र प्राण्याचे असेल तर त्यांनी पूर्ण प्राणी खाऊन कठीण भाग जसे खूर, शिंगे, हाडे असे भाग बाकी ठेवले असते. परंतु इथे असे काहीच नव्हते. म्हणून हे कोण करते याचा शोध घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी व माझे सहकारी आजच निघणार आहोत. गावकऱ्यांनो, तुम्ही घरी जा. लवकरच हा त्रास बंद होईल असे मी आश्वासन देतो. मग त्याच रात्री राजवीर आणि त्याचे सहकारी निघाले. निघताना ते शिवमंदिरात राजवर्धन यांना भेटायला गेले. कोणत्याही कामाला निघताना शिवशंभूचा आणि राजवर्धन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचे. राजवीर यांची पद्धत होती. परंतु त्याला राजवर्धन भेटले नाहीत. शंकराचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. ते खूप सावधगिरीने जात होते. गावाच्या वेशीबाहेर जंगल लागत होते. ते आत निघाले. आपला सामान कोणाशी आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. परंतु जे काय आहे ते वाघ आणि सिंहापेक्षा भयंकर आहे हे त्यांना समजले होते. खूप शोध घेऊनही त्यांना काही सापडले नाही. मग राजवीरने 2-2चे गट बनवले. मग ते निघाले. राजवीर बरोबर त्याचा एक मित्र होता. दोघेही खूप आत गेले. रात्रीची वेळ असल्याने हिंस्र शापदांच्या आवाजाने त्यांना थरकाप होत होता. तरीही ते पुढे पुढे जात होते. इतक्यात राजवीरच्या मित्राला समोरच्या झुडपात हालचाल जाणवली. त्याने राजवीरला सावध केले. ते पटकन दबा धरून बसले. मग ती हालचाल जोरात होऊ लागली. त्याचा सुमार घेऊन राजवीरने बाण सोडला. बाणचा आवाज लागलाच असणार याची राजवीरला खात्री होती. इतक्यात एका स्त्रीच्या किंकाळीचा आवाज आला आणि ते दचकले. आवाजाच्या दिशेने ते धावत गेले.
त्यांच्याबरोबरच त्या किंकाळीच्या रोखाने त्यांचे सहकारी धावत आले. जंगलात जनावरे असणे यात काही वेगळे नव्हते, पण एक स्त्री असणे ही आश्चर्याची गोष्ट होती. मग राजवीर पुढे गेला. मशालीच्या उजेडात त्याला एक आदिवासी स्त्री बेशुद्ध पडलेली दिसली. त्या उजेडात तिचे अप्रतिम सौंदर्य उठून दिसत होते. राजवीर तिचे लावण्य बघून हरखून गेला होता. शिकारी स्वतः शिकार झाला होता. बाण तिच्या पायाला लागला होता. मग ते सगळे तिला घेऊन राज्यात आले. ते तिला घेऊन वेशीजवळ येताच शिवमंदिरात घंटानाद होऊ लागला. बाहेर बसलेल्या राजवर्धनानं गावाच्या वेशीवरून एका काळोखापेक्षाही काळे काहीतरी गावात येताना दिसत होते. ते गावाच्या आत यायच्या आधी थांबवायला हवे याची त्यांना जाणीव झाली. ते घाईने निघाले, पण इतक्यात त्यांना समोरून राजवीर आणि त्याचे सहकारी त्या जखमी स्त्रीला घेऊन येताना दिसले. त्यांनी देवालयाबाहेर एका ओसरीवर तिला ठेवले. तिला आता शुद्ध आली होती. राजवीर मुग्धपणे तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्याकडे बघून गोड हसली. राजवर्धन मात्र तिच्याकडे बघून दचकले, कारण त्यांच्या तपस्वी नजरेला तिचे खरे रूप दिसले होते. त्यांना तिच्या ओठातून डोकावणारे सुळे दिसले होते. ती गावात यायच्या आत आपण तिला रोखायला हवे होते. आपल्याला उशीर झाला याचा त्यांना पश्चाताप झाला. ते म्हणाले, यांना इकडे उघड्यावर ठेवण्यापेक्षा मंदिराच्या आत नेऊ, म्हणजे त्यांनी शुश्रूषा करता येईल. राजवीर तत्परतेने तिला हात द्यायला उभा राहिला. देवळात जाण्याच्या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर घबराट पसरली. ती राजवीरचा हात धरून म्हणाली, नको नको, मंदिरात नका नेऊ. आपण इतकी तस्दी घेऊ नये. मी आता ठीक आहे. मी माझ्या घरी जाते. राजवीरला तिचा हात सोडेवेना. तो म्हणाला, नाही नाही, मी तुला या जखमी अवस्थेत जाऊ देणार नाही. तू माझ्या महालात चल. राजवर्धन काही बोलायच्या आत ते निघाले. मग काही दिवसांनी राजवीरने आपण तिच्याशी म्हणजे उर्वशी बरोबर लग्न करत असल्याचे जाहीर केले. उर्वशी हे नावही त्यानेच तिला दिले होते. ठाकूर या लग्नाच्या विरुद्ध होते. मग एक दिवस जंगलात उर्वशी आणि राजवीर लग्न करून आले. तिने येताना तिचे काही लोक बरोबर आणले होते. उर्वशीने त्यांच्या पहिल्याच रात्री म्हणजे अमावास्येला तिच्याजवळ आतुरतेने आलेल्या राजवीरला त्यांच्यातले बनवले. मग राजवीरने त्याच्या कुटुंबियांना. हळूहळू लोकांचे देवळात येणे बंद झाले. राजवर्धन चिंतित झाला. त्यांच्याबरोबर होमासाठी येणारे ब्राह्मणही येईनासे झाले. राजवर्धनना दिवसेदिवस गावातील बदलत जाणारी परिस्थिती दिसत होती. दिवसा रस्त्यावर लोक दिसत नव्हते. रात्री मात्र दिवसासारखी वर्दळ होती. त्यांच्या घरच्या लोकांचीही खूप दिवसात काही खबरबात मिळाली नाही. त्यांचे आई-वडील 2 महिन्यात देवळाकडे फिरकलेही नव्हते. मग एक दिवस मंदिरात पूजा केल्यावर ते त्यांच्या वाड्यात जायला निघाले. राजवर्धन सहसा देवळाचे आवर सोडून जात नसत. निघताना त्यांनी देवळातील पवित्र विभूती बरोबर घेतली होती. ते त्यांच्या हवेलीवर आले. बाहेर कुणीही सेवक पहारेकी दिसले नाहीत. मग ते आत गेले. पूर्ण हवेली ओस पडली होती. मग ते एक एक खोली फिरून पाहू लागले. प्रथमच ते आई-वडिलांच्या खोलीत गेले. आई-वडील त्यांना शांत झोपलेले दिसले. नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारे त्यांचे आई-वडील असे का झोपलेत, त्यांना प्रश्न पडला. संपूर्ण हवेलीच्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवल्या होत्या, जेणेकरून ऊन आत येणार नाही. संपूर्ण हवेलीत एक विचित्र गारवा पसरला होता. मग त्यांनी आई-वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोळे उघडले आणि मग परत थकल्यासारखे मिटून घेतले. मग राजवर्धनांनी त्या खोलीतल्या खिडक्या उघडायला सुरुवात केली. जसे ऊन त्यांच्या आईवडिलांच्या अंगावर पडले तसे त्यांनी त्या भागातील त्वचा जळू लागली व ते वेदनेने विव्हळू लागले. तशी राजवर्धन यांनी घाईने खिडक्या परत लावल्या. मग ते त्यांच्या मोठ्या भावाच्या आणि राजवीरच्या खोलीत गेले. तिकडेही तशीच परिस्थिती होती. देवघरातले देव अस्ताव्यस्त झाले होते. कितीतरी महिन्यात त्यांची पूजा झाली नव्हती. संपूर्ण हवेलीत त्यांना उर्वशी कुठेच दिसली नाही. हे सर्व तिचे आणि तिच्या साथीदारांचेच काम आहे, त्यांनी ओळखले. मग ते त्यांना शोधत शोधत तळघरात गेले, तर तिकडे त्यांना मशालीच्या उजेडात भयानक दृश्य दिसले. उर्वशी आणि तिचे 9 साथीदार तळघरात लाकडी पेट्यांमध्ये झोपले होते. खाली ओलसर रेती होती. तिच्यामध्ये किडी वळवळत होत्या. तरीही ते शांत झोपले होते. झोपेत उर्वशीचे रक्ताळलेले सुळे उठून दिसत होते. राजवर्धनाच्या अंगाचा थरकाप झाला. मग ते घाईने वर आले. हवेलीच्या आवारातल्या विहिरीचे पाणी आणून त्यांनी देवांची पूजा केली. मग देव एका कपाटात बांधून ठेवले, कारण आता यापुढे त्या ठिकाणी देवांची पूजा कधीच होणार नव्हती. निघण्यापूर्वी त्यांनी हवेलीभोवती सुक्या पडलेल्या खंदकात देवळातील विभूती टाकली. संपूर्ण हवेलीभोवती विभूतीचे रिंगण घातले. आता ते बाहेर येऊ शकणार नव्हते. त्यांच्या विनाशाचा मार्ग शोधेपर्यंत त्यांना हवेलीत थोपवणे गरजेचे होते. मग राजवर्धन देवळात आले. त्यांनी आर्तपणे शिवशंकरापुढे विनवणी केली. या गावावरचे संकट तूच मला दाखवलेस, आता ते टाळण्याचा उपाय सुद्धा तूच सुचव, असे त्यांनी कळवळून सांगितले. मग त्यांनी ध्यान लावले. थोड्या वेळाने ते भानावर आले. रात्र झाली होती. गावात गजबज चालू झाली होती. राजवर्धन यांना उर्वशीचे मूळ ठिकाण शोधायचे होते. तिथेच त्यांना पुढचा मार्ग मिळणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. गावाच्या वेशीबाहेर पडले. वेशीबाहेर येताच त्यांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विभूतीची रेखा ओढली. गावातून बाहेर पडायचा तोच एक मार्ग नव्हता, पण ते गाव संपल्याचा आणि गावाची सुरुवात झाल्याचं प्रतीक होतं.
साधारणपणे राजवीरने सांगितल्याप्रमाणे जिथे उर्वशी जखमी अवस्थेत सापडली त्या बाजूला त्यांनी चालायला सुरुवात केली. हळूहळू जंगल दाट होत गेलं. दिवसाही काळोख दिसू लागला. इतक्यात अचानक काही आदिवासी लोकांनी त्यांची वाट अडवली. ते लोक खूप घाबरलेली वाटत होती. मग राजवर्धन यांनी त्यांच्या प्रमुखाला ते कशासाठी आले आहेत हे सांगितले. मग ते लोक त्यांना गावात घेऊन आले आणि मग राजवर्धन यांना कळली उर्वशीची कथा. उर्वशीचे पूर्वीचे नाव तानी होते. ती त्यांच्या जमातीतील स्त्री होती. रूपाने अतिशय देखणी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. या आदिवासी जमातीत आपल्या योग्य एकही तरुण नाही याची तिला कल्पना होती. अशीच एक दिवस जंगलात भटकताना तिला एक परदेशी पुरुष जखमी अवस्थेत पडलेला दिसला. ती त्याला त्यांच्या गावात घेऊन आली. रात्री तो शुद्धीवर आला. त्याने त्याच्याजवळ त्याची सेवा करायला अखंड बसून होती. तिला त्याच्या रूपाची भुरळ पडली होती. तो शुद्धीवर आल्यावर तिला म्हणाला, तू खूप सुंदर आहेस, पण काही कालावधीने हे सौंदर्य लोप पावेल. तू वृद्ध होशील आणि मरशील. जर तुला चिरतरुण व्हायचे असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल. तानी त्याच्यावर भाळली होती. तो जे म्हणेल ते करायची तिची तयारी होती. मग तो तिला घेऊन निघाला. गावातला एक तरुण त्या दोघांच्या पाठीमागे गेला. त्यास तानीवर खूप प्रेम होतं. तो सतत तिच्या मागे मागे असायचा, पण ती त्याला नेहमीच उडवून लावायची. तो तानी त्या परक्या माणसाबरोबर जाते, तिला काही अपाय होऊ नये म्हणून तो गुपचूप जात होता. गावाची हद्द संपल्यावर तो एका डोंगराच्या दिशेने गेला. तानी भरवल्यासारखी त्याच्या मागे जात होती. तो त्या डोंगरातल्या एका कपारीत गेला. तो तरुणही सावधगिरीने त्यांच्या मागे गेला आणि त्याला एक भयानक दृश्य दिसले. तो परदेशी तरुण आता त्याच्या मूळ रूपात आला होता. त्याच्या तोंडातून भयानक सुळे डोकावत होते. त्याने खुणेने तानीला जवळ बोलावले. ती भरवल्यासारखी त्याच्याजवळ गेली. मग त्याने त्यांचे सुळे तिच्या मानेत रुतवले आणि तिचे रक्त पिऊ लागला. हे पाहणाऱ्या त्या तरुणाचा थरकाप झाला. त्याने पाहिले की तो माणूस तानीला एक पेटी दाखवत होता. लवकरच सूर्योदय होणार होता. तो माणूस एका पेटीत जाऊन झोपला आणि तानी दुसऱ्या पेटीत. सूर्योदय झाल्यावर हळूच तो तरुण त्या कपारीत गेला. तिकडे 10 पेट्या होत्या. त्यात 10 जण झोपले होते. त्याचे सुळे बाहेर डोकावत होते आणि त्यांना रक्त लागलं होतं. तो तरुण धावत गावात आला आणि त्याने गावातल्या लोकांना सावध केले. सगळे या बातमीने हादरले होते. त्यांनी गावाबाहेर कपारीकडून येणाऱ्या रस्त्यावर लाकडांचा ढीग केला होता. रात्र होताच त्यांनी तो पेटवला. इतक्यात तानी पलीकडून येऊन तिच्या आईला आवाज देऊ लागली. लोकांनी नाही म्हणत असतानाही आईने तिला आत यायचा रस्ता दाखवला. शेवटी आईचं काळीज होतं ते. तानी आली एकटीच नाही तर तिच्या साथीदारांनाही घेऊन आली. ती अमावास्येची रात्र होती. त्या रात्री गावात हाहाकार माजला. त्यांनी लोकांचे रक्त प्यायचा एकाच धडाका चालवला. काही लोक देवळात लपल्यामुळे वाचले. सकाळ झाल्यावर त्या तरुणाने सगळ्यांना तानीची हकीकत सांगितली. असे चालू राहिले तर आपली जमात नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. मग त्यांनी संसर्ग झालेल्या सर्व लोकांना एकत्र जमवले आणि गावाच्या मध्यावर एक मोठी चिता पेटवून त्यांना जाळले. जळताना ते आक्रोश करत होते, परंतु शेवटी ते नष्ट झाले. त्यातच तानीला भुरळ पडणारा तो राक्षस गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावातल्या लोकांनी त्याला खांबाला बांधून जाळले. तानी मात्र तिच्या साथीदारांबरोबर त्या कपारीत गेली. त्यांना जाळणे केवळ अशक्य होते. मग त्या गावच्या मांत्रिकाने एका मंतरलेला पवित्र धागा त्या कपारीच्या प्रवेशद्वारापाशी बांधला, जेणेकरून ते आतच राहतील. त्यांचा प्रमुख जळाल्याने त्यांची शक्ती कमी झाली होती, तरी ती निरुपद्रवी नव्हती. थोडे कमजोर झाले होते, त्यामुळे त्यांना बांधणे शक्य होते. ज्याचे रक्त पितात तोही त्यांच्यासारखाच होतो. यांच्यावर उपाय एकच की त्यांना जाळले पाहिजे. जर पुरले तरी ते नष्ट होणार नाहीत. आम्ही त्यांची मूळ जागेत म्हणजे त्या कपारीत गेलो आणि त्यांच्या विश्रामाची जागा म्हणजे त्यांच्या पेट्या तोडल्या. त्यामुळे ते बेघर झाले. त्यांना लपणे आवश्यक झाले. दिवसाचे ऊन ते सहन करू शकत नाहीत. मग राजवर्धन म्हणाले, तुमच्या हकीकतीवरून असे वाटते की त्या कपारीत त्याची मूळ जागा असेल आणि तो धागा कोणत्या तरी कारणाने तुटला असेल. त्यामुळे ते बाहेर आले आणि आमच्या गावात त्यांना राजवीर घेऊन आला. एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणची व्यक्ती जर त्यांना घेऊन गेली तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. ठीक आहे, मी आपला आभारी आहे, असे म्हणून राजवर्धन परत निघाले. राजवर्धन यांना त्या आदिवासींनी सुचवलेला मार्ग मान्य नव्हता. ते सर्व लोक मृत नव्हते, अर्धमृत होते आणि आपलीच माणसांना असे जाळणे त्यांना जीवावर आले होते. मग ते गावात परत आले. इकडे शंभू हे सर्व पाहत होता. त्याला स्वामी ज्ञानानंद सर्व दाखवत होते. जे गाव पूर्वी ठाकूरांचे होते तेच आत्ताचे माधवपूर आहे. उर्वशी कधी त्या गावातून बाहेर गेलीच नव्हती. ती त्या जुन्या हवेलीतच होती. ती सरपंचांना भेटणे हेही एक खोटंच होतं. सरपंचाच्या हातून त्या हवेलीवर राजवर्धन यांनी घातलेले बंधन तुटले होते आणि उर्वशी मुक्त झाली होती. राजवर्धन त्यांच्या माणसांना जळू शकले नाहीत. त्यांनी फक्त हवेलीच्या सर्व खिडक्या उघडून टाकल्या आणि तळघराचा दरवाजा विभूतीने बंद केला. जर उर्वशी आणि तिच्या साथीदारांना रक्त मिळाले नाही तर ते नष्ट होतील असे त्यांना वाटले. त्यांनी गावातल्या घरातील लोकांनाही उन्हात आणून ठेवले.
थोड्याच वेळात लोकांचा आक्रोश त्यांना ऐकू आला. सर्वजण उन्हात कापरासारखे जळू लागले. राजवर्धन यांच्या घरच्या माणसांचीही तीच अवस्था झाली. सर्वजण जळून राख झाले. ही सर्व हिंसा सहन न होऊन राजवर्धन यांनी स्वतःला जाळून घेतले. ही सर्व हकीकत समजल्यावर शंभू माधवपूरकडे जायला निघाला. स्वामी ध्यानानंद त्याच्या सोबत होते. मजल दर मजल करत शंभू माधवपूर गावात आला. सर्वप्रथम शिवालयाजवळ असलेल्या तलावावर तो गेला. त्याने मंत्र म्हणून आपल्या जवळची पवित्र विभूती पाण्यात टाकली आणि शंकराची प्रार्थना केली. तास पाण्याचा लालसर काळा रंग बदलून पूर्वीसारखा निळा झाला. पाणी पहिले होते तसं नितळ झालं. शंभूने त्या तळ्यात आंघोळ करून त्या पाण्याने शिवालयात जाऊन शिवाला अभिषेक केला आणि हात जोडून आपल्याला यश देण्याची प्रार्थना केली. इकडे सरोवराचे पाणी नितळ झाले आणि उर्वशी दचकली. कोणत्या तरी पवित्र शक्तीचा गावात प्रवेश झाला आहे याची तिला जाणीव झाली. तिच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो हे तिला जाणवले. काळोख पडल्यावर ती तिच्या साथीदारांना घेऊन निघाली. शिवमंदिराच्या व्हरांड्यावर शंभू ध्यान लावून बसला होता. उर्वशी आपल्या दिशेने येत आहे याची त्याला जाणीव झाली. उर्वशीने मंदिराजवळ आल्यावर शंभूला भुलवण्यासाठी मोहक हालचाली करण्यास सुरुवात केली. ती तिच्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करत होती. तरीच शंभू भुलत नाही म्हटल्यावर तिने त्याला घाबरवण्यास सुरुवात केली. शंभू त्या माकड चेष्टांना बळी पडणार नव्हता. ते देवळाच्या आवारात येऊ शकत नाहीत हे त्याला माहीत होते. मग त्यांच्याकडे पाठ फिरवून तो निघाला आणि देवळात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर काम करायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून आणि गुरूंचे स्मरण करून तो निघाला. सर्व घरांमधील लोकांना त्याने ओढून बाहेर आणले आणि घराघराची द्वारे विभूतीने बंद केली. ऊन अंगावर पडताच लोक कापरासारखे जळू लागले. जळताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. शेवटी शंभूच्या हातून त्यांना मुक्ती मिळत होती. मग तो हवेलीकडे निघाला. हवेलीच्या आसपासचे वातावरण अतिशय भयानक आणि उदास होते. वृक्ष असूनही त्यावर एकही पक्षी नव्हता. जिवंतपणाची कोणतीच खूण तिथे नव्हती. मग तो हवेलीत गेला, हातात शिवमंदिरातील पवित्र त्रिशूळ घेऊन. खूप शोध घेतल्यावर त्याला तळघर सापडले. एकेकाळच्या सुंदर हवेलीची अगदी दुर्दशा झाली होती. त्याला ते पाहून खूप वाईट वाटले. मग त्याने हवेलीच्या तळघरात प्रवेश केला. तिथल्या दुर्गंधाने त्याला ओकारीचा हाकमा आला. एक एक करत तो पायऱ्या उतरून तळघरात गेला. तिथे त्याने उर्वशी विश्रांती घेत असलेल्या पेटीचे द्वार उघडले. तिचे डोळे उघडे होते. त्यातील हिंस्र भाव पाहून तो 2 पावले मागेच सरला. मग धीराने पुढे जाऊन त्याने हातातील त्रिशूळ तिच्या छातीत खुपसला. तिच्या चेहऱ्यावर आधी क्रूर आणि मग विवश भाव आले आणि ती मृत झाली. आता हिचे शरीर मानवी होते, ती तानी होती आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर अपार शांती होती. मग शंभूने तिच्या सर्व साथीदारांनाही त्रिशूळाने मारले. मग एक एक करत त्या सर्वांना बाहेर आणले. हवेलीच्या आवारात दाट झाडीमुळे ऊन पोहोचत नव्हते. मग त्याने झाडाच्या वावळ्याला फांद्या गोळा करून एक मोठी चिता रचली आणि उर्वशी आणि तिच्या 10 साथीदारांना मंत्रांनी दिला. त्यांना अग्नी देताच वातावरण एकदम मोकळे झाले. पवित्र वाटू लागले. सुगंधित हवा वाहू लागली. शिवमंदिरात घंटा वाजू लागल्या. शंभूने झोळी उघडली. त्यात ठाकूरांचे पारंपरिक देव होते जे त्याला मृत्यूपूर्वी त्याच्या साधूबाबांनी दिले होते. आता शंभू तिथेच राहणार होता, शिवलयात, जसा तो मागील जन्मी राहत होता. तो कोण आहे हे त्याला समजले होते. मागच्या जन्मी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी राजवर्धन शंभूच्या रूपात आले होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.